आज बघा सकाळ सकाळ पावसाला इतका जोर आलेला आहे ना, म्हणजे आमच्या इथं पाऊस जो येतोय की नाही ह्या 4-8 दिवसात, तर सकाळी आहे की नाही असा अगदीच थोडासा म्हणजे खूपच थोडा असतो, इतका पत्र्याचा आवाज वगैरे पण येत नाही. आणि आज नेमकं आम्हाला जायचं आहे, तर आज बघा हे असंच असतं. आणि तुम्हाला सांगू का एक महत्त्वाची गोष्ट, आमच्या घरात छत्रीच नाही आहे. माझी आताच आंघोळ झालेली आहे आणि मी उठल्यापासून आहे की नाही असं होता, पण असा अगदीच थोडा थोडा रिमझिम असा होता. आणि आम्ही 7च्या गाडीनं जाणार होतो. तर आता तुम्ही त्याला कुठं नक्की जाणार आहे म्हणजे कुठं जाणार आहे, तर राधिकाची ट्रीटमेंट आहे. तर ते जी आहे ना 15-15 दिवसाला ते डॉक्टर बोलवतात. माझी किंवा जनरली अशी आपली शक्यतो महिन्याची राहते प्रेग्नेन्सीची ट्रीटमेंट, पण हिला 15 दिवसाला बोलवतात. ते डॉक्टर म्हणतात माझी ट्रीटमेंट अशाच पद्धतीची, त्याच्यामुळे ना तर आता हे असंच जावं लागणार. आम्ही 7च्या गाडीने जाणार होतो, पण बघूयात आता थोडंसं चाललं आहे की 8:30ला पण एक गाडी आहे, त्या गाडीने जाऊया, कारण की मग तोपर्यंत जरा पाऊस पण कमी आहे. राधाला आधीच पावसाची किळस आहे माहिती का, आणि बिचारीला पावसातच चालायचं येते. हे बघा भारी वाटते की नाही वातावरण. राधा आहे ना अजिबात अशी हे नाही आहे माहिती आहे का, लय बोरिंग आहे, तिला असलं वातावरण अजिबात आवडत नाही. आणि आमचं कसं झालंय, एक मनवी सारखी म्हणते माहिती आहे का, म्हटलं जर पोकळ वाजता मारत होतो. काही नाही का, कॅमेऱ्यावर पाणी पडलं आहे की नाही. आमच्या घरात साधी छत्री सुद्धा असू नये, आम्हाला गरजच पडत नाही असं आम्हाला वाटतं माहिती आहे का. आम्ही काय करतो, पाऊस आला की बाहेरच निघत नाही. पण आज उगीच का येतात तुझी पिशवी, माझ्या हातात लय आहे ती, तिला पिशवी अजिबात नको वाटते माहिती आहे का. दुसरे घेईल तेवढं बरं आहे. पळू नको, जाऊ दे. मी जाऊ काय थोडं फास्ट. थांब, त्यांना काय माहिती आपण येणार, दुसरीकडनं कोणतरी येणार असेल ग. आम्ही बिग वनच्या गाडीत बसलो. आम्ही 8 दिवसापूर्वीच गेलतो, तर एकदम म्हणजे खूप बारीक प्रवाह होता. पुण्याला पाऊस पडला ना वाटता, डोंगरातला पाऊस येतो खाली, हो त्यांना वर फुल झालं तिकडे. टेन्शन गेलं आता वर्षभर. होय, इंदापूर बस स्टँड. मला जाताना मोबाईलचं कवर घ्यायचंय, लक्षात करा. हे काय बंद आहे जाताना. केलता का फोन? वास कशाचा येते? हे उदबत्तीचाच वास येतो. मेडिकल बंद आहे म्हणजे डॉक्टर पण नाहीत आले आणखी. तर
बऱ्याचशा जणांना म्हणजे मी याच्या अगोदर जे व्हिडिओ केला की नाही तर ते अधुरी माहिती समजली होती. तर हा बघा, हा आहे दवाखाना. आणि पावसामुळे आज आणखीन जास्त कोण नाही आलं बहुतेक. अगं तू का नंबर सोडते? हां, किंवा पिशवी ठेवून ये ना तुझी मग. दवाखाना तर मी तुम्हाला दाखवला. हा दवाखान्याच्या समोरचा कालठण रोड. आणि जर या दवाखान्याची आणखीन एक खूण सांगायची झाली तर या एरियाचं नाव आहे शंकर हाऊसिंग सोसायटी. या दवाखान्याच्या समोरच डॉक्टर ठोंबरे यांचं हे क्लिनिक आहे. सोबतच इंदापूरमधील आणखीन एक प्रसिद्ध डॉक्टर लहान मुलांचे ते म्हणजे डॉक्टर कदम. तर मंदिराच्या मागे जो दिसतोय तो त्यांचा दवाखाना आहे आणि त्याच्या समोरच्या साईडला आपला हा दवाखाना आहे. तर अशा पद्धतीची ही खूण आहे. मी अशी आशा करते की तुमच्या लक्षात आलं असेल, कारण की बऱ्याचशा जणींचा हा प्रश्न होता. माझे जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यापैकी अनेक जणी आहेत ज्यांनी राधिकाप्रमाणेच खूप वर्ष झालं वाट बघत आहेत आणि त्यांनासुद्धा हे दिवस अनुभवायचे आहेत. तर नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा. डॉक्टर खरंच खूप चांगलेत. आणि तुम्हाला सांगू का, आजही की नाही म्हणजे पावसामुळे थोडीशी गर्दी होत नाही आहे, पण नंतर खूप सगळी गर्दी झाली ती माहिती आहे का. आता आम्हीच लवकर आलतो त्यामुळे हळूहळू एक जणी येत होत्या आणि आहे ना डॉक्टर आलेले आहेत. आणि तुम्ही इथं बघू शकता ही सगळी गर्दी तशाच पद्धतीची आहेत. तशाच सगळ्या लेडीज आहेत ज्यांना काही प्रॉब्लेम वगैरे आहे. तर सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हे आम्ही राधिकावरूनच बघितलेलं आहे. किती वेळा आम्ही आलतो माहिती आहे का, आज 9:30 वाजता. 9:30ला पण काहीतरी 5-10 वगैरे कमी होते. आणि आता किती वाजले गं, म्हणजे 11 तरी वाजलेच असतील. डॉक्टर आलते पण पलीकडं काहीतरी त्यांचं सोनोग्राफीचं वगैरे चाललेलं होतं ना, तर ते तिकडं होते. आणि बराच वेळ इतकं बोर झालं ना, ते मोबाईल बघून पण बोर झालं आणि एकमेकींची चेहरे बघून पण बोर झालं. तर इथं मेडिकल आहे. राधिका चालली आहे तिचं काही 15 दिवसाचं जे काही औषधं वगैरे आहेत ते घ्यायला. आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे पुढच्या 15 दिवसांनी तिला जेव्हा बोलवले तेव्हा तिला सोनोग्राफीसाठी बोलवलेलं आहे. तिथं समोरच सोनोग्राफी जाते का? होय, मग जवळच आहे की, कुठं लय लांब आहे? पण किती त्याला 3 वाजता दुसऱ्या दिवशी हेल्पाटा करावा लागतो. पुढच्या वर्षी ही पुढच्या महिन्या ह्याला आहे ना. हां, ती नाही बाई, काल कशी म्हणते 3 वाजले, आज त्यांनी यायला लावलं परत. ती मुलगी तुझ्या बरोबरची होती का? हां. तर येताना आहे ना वातावरण सगळं ओलं होतं. आता पूर्ण फटकलेलं आहे. आम्ही आत बसलो तोपर्यंत सगळा रस्ता वाळला. आता आम्ही टेंभुर्णीच्या बस स्टॉपवरती आहे आणि आता करमाळा गाडीची वाट बघायची. बघा आली बघ कुठली तरी आहे, कळंब. इथंच थांबती ना फक्त. हां, फायनली आज लवकर गाडी मिळाली माहिती का. त्याच्या अगोदर मी एका राधिकासोबत आलते ना, आम्ही इतकं रखडलेलो ना, तेव्हा पण आमचं डॉक्टरांचं काम खूप लवकर झालं आणि इथनंच गाडी भेटली नव्हती. इथनं पण भेटली नव्हती तासभर. आणि करमाळ्यातलं तर किती 15 मिनिटाचा रोड होतं, तिथं पण भेटली नव्हती. पण आता इथं भेटली. आता करमाळ्यात आणखीन एक स्टेशन आहे करमाळा.
इथनं आतमध्ये गेलं उतरायचं. कुठल्या तो इथल्या पेक्षा नव्हतं मला टेम्पल दिलं. होय. आम्ही व्हिडिओ करत होते ना ते त्याच्याला आपले सबस्क्रायबर भेटले नंतर एसटीत चढतानाच म्हणजे ह्या राधिकाला बोलल्या होत्या तेव्हा मी ऐकलं होतं, पण गर्दी होती त्यामुळे त्या मागं गेल्या. आता त्यांना इथं जेवणमध्ये उतरायचं आहे तर त्याच्या अगोदर एक फोटो घेतला. कधी नाही ती माहिती आहे का, वीटला असं आम्ही तिकडून एसटीतनं उतरलो की इथं गाडी होती, तर आम्हाला त्या ड्रायव्हरनी खाली उतरवलेलं आहे कारण की ती गाडी स्टार्ट होत नाहीये. ए बाई तिकडं नको. तर फायनली आम्ही घरी आलो. सकाळी आम्ही किती वाजता गेलो माहिती का? हा. खरं का खोटं? गेलता का? हा. सांगू का हा. तिथे डॉक्टर येणार होते. मग काय केलं त्यांनी? चला मी काय आणलं दाखवतो तुम्हाला. डॉक्टर कशाला आले चला आलेले सांगू का हा, हा. वजन घ्यायला घेतलं का वजन तुझं? माझं घेतलं वजन. जसं वेगळं. डॅडींनी काय मागवले बघायचंय. काय मलाच का माहित नाही. मला माहित नाही. काय? रानाला फटके द्यायला. आ काय रे? दाखवतो मी लावून. अजून काय? होय त्याची स्टिक मोठी होती ना, पण ती खाली एवढं बस मी लावतो. एवढूशा त्याचं ऍडजस्ट केले. तर हे आहे वायपर जे ह्यांनी ऑनलाईन मागवलेले. गाडी स्टार्ट करायला. गाडीची गॅस नसतोय काय, पाईप लावायला. एवढंच आहे का होईल मोठं? म्हणजे आपल्याला जास्त खाली वाकावं लागेल. बस केलं ते काय असं गोळा करायचं. मग पत्रा. माझ्याकडे बरं बाहेर आपण ट्रायल घेऊ 4 वाजता. आता किती वाजलेत? दुपारचे 5 नाहीत वाजले, 2 वाजलेत. जी वस्तू आपण केली ती स्वच्छ पण ठेवली पाहिजे ना. मग आता टाकून न टाकून काय उपयोग आहे सांग बरं. केल्यावर तरी माणसाला उल्हास यावा ना नीटनीटकं ठेवायचा. येतंय का? यार तसं नसतं. गाडी तो का आई करते, थांब. तो का आई करते, आई ना बघू आपण. येतंय का? अयो राणूलाच येत असतं काय? थांब आईंकडे दे की. हो थांब. तो का आई एकदा बघते, आईंना नाही आलं की तू घ्या. आई उलट हा तसं. जुळतंय. होय रानू येतंय का रानू आईंना? काय करा माहिती का आई, ह्यांच्या मागणं तुम्ही लोटत या, म्हणजे मग बरोबर ते नाही का कोरडं पण होईल आणि ती माती पण ही होईल. तिथं ओलं होईल किंवा तिथलं संपलं ना, एका दिवशी पुष्टा दिला, मीठ संपल्यावर मग तिथनं धुवून काढावं. नुसतं रडकाय.
पाऊस आल्यावर धुवून नाही का जाणार? आम्हाला सवय पावसात पाणी मारायची.